शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तुमचा व जीवनचा मित्र घनश्याम हेमाडे. शेतकरी बंधूंनो, आपली वेब सिरीज चाललेली आहे जमिनीतील सूक्ष्मवीर आणि ही आपली सिरीज शार्प आपण 6 वाजता प्रत्येक सोमवारी घेत असतो. आणि माझे सर्व लाडके शेतकरी बंधू व ॲग्रिकल्चर मधील जीवाणूंविषयी प्रेम असलेले सर्व बंधू मित्र परिवार याला फॉलो करत आहेत आणि सगळेजण अतिशय त्यांचं नॉलेज वाढवत आहेत, कारण की या वेब सिरीजच्या माध्यमातून टेक्निकल इन्फॉर्मेशन दिली जाते. आणि जीवाणू काय आहेत, का त्याला सूक्ष्मवीर म्हटलं जातं किंवा सूक्ष्मवीर या सिरीजचं महत्त्व हे सगळे लोक समजून घेत आहेत. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. तसेच जे शेतकरी बंधू नव्याने आपल्या यूट्यूब चॅनलला ॲड झालेले असतील तर कृपया शेतकरी बंधूंनो, तुम्ही आता लगेच आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि आनंद ॲग्रो केअर कडून येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी येण्यासाठी बेल क्लिकवर आयकॉन करणं मात्र गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज आहे सोमवार, सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. आजच्या सिरीजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि तुमच्या लाडक्या खताचा विषय आहे, तो म्हणजे नायट्रोजन बॅक्टेरिया. आणि नायट्रोजन बॅक्टेरिया हा एक असतो, 2 असतात. नायट्रोजन बॅक्टेरियाचे किती प्रकार आहेत याची सखोल माहिती आपण जाणून घेणार आहोत. कुणीही व्हिडिओ स्किप करू नका, कुणीही व्हिडिओला हे दुर्लक्ष करू नका, कारण आज ज्या व्हिडिओमधून माहिती तुम्हाला दिली जाणार आहे ही फार महत्त्वाची आणि शास्त्रीय दृष्ट्या तांत्रिक माहिती आज आपण नायट्रोजनच्या बॅक्टेरियावरती सूक्ष्मवीरवरती बोलणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, मी पुन्हा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज बघूया जमिनीतील सूक्ष्मवीर. त्या सूक्ष्मवीरांचं नाव आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. तर शेतकरी बंधूंनो, प्रत्येक गोष्ट आपण बघत असतो की वनस्पतीच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं? सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाशिवाय वनस्पती वाढू शकत नाही. 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी खतांचा शोध लागलेला नव्हता. कुणीही कोणत्याही वनस्पतींना कुठेही फॉरेस्टमध्ये खत कुणी द्यायला जात नव्हते. अजूनही बऱ्याचशा ठिकाणी दिले जात नाहीत. फक्त त्यांच्यासाठी आहे जो निसर्गाने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेला आहे तो सूर्यप्रकाश, हवामान आणि तापमान, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे जीवन आहे पाणी. ह्या सगळ्या गोष्टी वाढीसाठी खूप महत्त्वाच्या असतात. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुमची जमिनीचा पीएच, म्हणजे जमिनीचा पोत आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब. जे सेंद्रिय कर्ब काही वर्षापूर्वी 5% होतं सीएन रेशो. आजचा सीएन रेशो जर तुम्ही बघितला तर 0.5 वरती आलेला आहे. म्हणजे तुमची जमीन ही निष्क्रिय कडे चाललेली आहे. विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आपण सेंद्रिय शेतीची कास धरतोय, सेंद्रिय शेतीचा अवलंब करतोय. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार व भारतातील सगळ्या राज्यांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन का दिलं जात आहे? कारण भविष्यात जर आपण याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपल्याला मोठी अडचण निर्माण होऊ शकेल. म्हणून शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय शेती का महत्त्वाची आहे या त्याच्या माध्यमातून आज आपण ही वेब सिरीज चालवतो आहे आणि या वेब सिरीजच्या माध्यमातून आपण सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, बघा जमिनीतील पोषक घटक. बघा, पीक म्हटलं तर तो काय फक्त नायट्रोजनवरती चालतो का, फॉस्फरसवरती चालतो का? नाही. तर मेनली पिकाला लागतात 16 प्रकारचे अन्न घटक आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक पद्धतीने हायड्रोजन जो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो, कार्बन ऑलरेडी तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये उपलब्ध असतो, आणि तिसरं असतं ऑक्सिजन, तो सुद्धा तुम्हाला निसर्गाने फ्री दिलेला आहे.
आणि मेन जे आपण सिंथेटिक फर्टिलायझरकडे जातो किंवा ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिकच्या वेगवेगळ्या सेगमेंट आहेत, त्याच्यामध्ये मुख्य तुमचे जे काही खतं आहेत जे आपण वरखते म्हणून देतो, तर नायट्रोजन म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश हे पिकाचे 3 मुख्य अन्नद्रव्य आहेत. आणि दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. आणि तिसरे जे आपण ज्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमचं झिंक आहे, मॅग्नीज आहे, त्यानंतर तुमचं बोरॉन आहे, त्यानंतर तुमचं क्लोरीन आहे, त्यानंतर तुमचं इतर जेवढे पण घटक आहेत ते हे सगळेही घटक ज्याच्यामध्ये तुमचं मॉलिब्डेट येतं, त्याच्यामध्ये तुमचं कॉपर येतं, ह्या सगळ्या प्रकारचे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे सुद्धा पिकाला तेवढेच महत्त्वाचे असतात. म्हणून हे जे 16 अन्नद्रव्य आहेत त्यापैकी ह्या 16 अन्नद्रव्यांव्यतिरिक्तही तुमचा सिलिकॉन असेल तर सिलिकॉन सुद्धा आपल्या जमिनीसाठी खूप फायदेशीर आणि महत्त्वाचा आहे. तर लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, याच्याशिवाय आपली शेती होऊ शकत नाही. जर तुम्हाला जास्त उत्पादन काढायचं असेल, तुम्हाला उत्पादन नको असेल, उत्पादन कमी काढायचं असेल, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करू शकतात, पण तुम्हाला उत्पादन मिळणार नाही. तर बघा शेतकरी बंधूंनो, जर आपण जनरली बघितलं तर प्रत्येकाच्या बॉडीमध्ये काही अन्नद्रव्यांची गरज असते. आणि आपण जर एखाद्याच्या बॉडीमध्ये चेक केलं तर यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, फेरसचं प्रमाण किती आहे, झिंक किती आहे, सोडियम किती आहे, हे सगळे घटक आपण जसं रक्तामधून चेक करतो, तर तसं जर आपण एखाद्या वनस्पतीमध्ये बघितलं तर त्या वनस्पतीला अन्नद्रव्यांची गरज असते. हायड्रोजन 6% लागतो, कार्बन तुमचा 45% लागतो आणि ऑक्सिजन सुद्धा तुम्हाला सेम 45% लागतो. हे घटक नंतर तुमचा मुख्य अन्नद्रव्यांमधला तुमचा नायट्रोजन लागतो 1.5%, फॉस्फरस लागतो तुमचा 0.1 to 0.5 म्हणजे अर्धा टक्का, आणि पोटॅश लागतो तुमचा 1%. हे जर आपण बघितलं तर हे तुमच्या झाडाच्या वेलींमध्ये असेल, पानांमध्ये असेल, तर हे पिकाची आवश्यक असणारी गोष्ट आहे. दुय्यममध्ये जर आपण बघितलं तर कॅल्शियम 0.5 लागतो, 0.2 तुमचा मॅग्नेशियम लागतो आणि 0.1 तुमचा लागतो सल्फर, ज्याला आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जर बघितलं तर सूक्ष्म अन्नद्रव्य हे पिकांना नगण्य प्रमाणात लागतात. म्हणजे खूप जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज नसते. त्याच्यामध्ये तुमचं झिंक असेल, फेरस असेल, मॅग्नीज असेल, हे मॉलिब्डेट असेल, क्लोरीन असेल, बोरॉन असेल, हे सगळेही घटक म्हणजे लोह लागतो तुमचं 100 ppm, जस्त लागतं तुमचं 20 ppm, बोरॉन लागतं तुमचं 20 ppm, त्यानंतर तुमचं मंगल लागतं म्हणजे मॅग्नीज लागतं तुमचं 50 ppm आणि कॉपर लागतं तुमचं 6 ppm. अशा वेगवेगळ्या ppm म्हणजे मॉलिब्डेट लागतं 0.1 ppm. म्हणजे आपण जर समजा मॉलिब्डेटचा स्प्रे घेत असू तर आपण 0.1% असेल, कारण की 52% आपलं काय येतं मॉलिब्डेट येतं. तर एकरी आपण 25 मॅक्सिमम 50 ग्रॅमपर्यंत जर खूप जास्त गरज असेल तर वापरतो, अन्यथा एवढ्या मॉलिब्डेटची गरज नाही. त्या पद्धतीने आपल्या ज्या पिकांना अन्नद्रव्यांची गरज असते ते हे सगळे अन्नद्रव्य जर आपण दिले तर आपल्याला उत्पादनात भर पडू शकते. पण शेतकरी बंधूंनो, हे सगळ्या गोष्टी घ्या की पिकामध्ये नायट्रोजनचं महत्व काय आहे. पिकातील मुख्य अन्नद्रव्य सुरुवातच नायट्रोजनने होते ना. नैसर्गिक आपण जर 3 घटक सोडले, ऑक्सिजन, तुमचं ऑक्सिजन असेल, तुमचं कार्बन डायऑक्साईड असेल, ह्या सगळ्या जर गोष्टी आपण जर सोडल्या, हायड्रोजन असेल, तर हे सगळं नैसर्गिक आहे. पण अनैसर्गिक गोष्टी जर आपण बघितल्या जे आपण सिंथेटिक पद्धतीने देतो, नैसर्गिक पद्धतीने काय गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण तर बोलणार आहोतच. पण सगळ्यात महत्त्वाचं नायट्रोजन जर घटक नसला तर तुमच्या वनस्पतीमध्ये जे प्रोटीनची निर्मिती आहे, या प्रोटीनच्या निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल असेल तर नायट्रोजनचा आहे. आणि हा जो प्रोटीनची निर्मिती किंवा अमिनो ॲसिड्स आपण म्हणतो, तर अमिनो ॲसिडचं मुख्य निर्मिती करण्याचं काम हा नायट्रोजन करतो. आणि नायट्रोजन निर्मितीमध्येच अमायनो ॲसिड्स आपल्याला असतो. आणि आपण जर नॅचरली अमिनो ॲसिडचे सोर्सेस बघितले तर चांगल्या क्वालिटीच्या अमिनो ॲसिड्समध्ये 15-15, 17-17% नायट्रोजन मिळतो, आणि तो सुद्धा ऑर्गॅनिक फॉर्म मधला. म्हणून नैसर्गिक पद्धतीने सुद्धा आपण नायट्रोजन देऊ शकतो. त्यानंतर क्लोरोफिल
हे खूप महत्त्वाचं आहे. आणि क्लोरोफिलची निर्मिती कोण करतं, तर तो करतो फक्त नायट्रोजन म्हणजे आपला एन. आणि जर जिथं नायट्रोजन कमी आहे तिथं आपल्याला लगेच कळतं की ते नायट्रोजनची कमतरता आहे, किंवा क्लोरोफिल जे आपण म्हणतो प्रकाश संश्लेषणाची क्रिया करणे किंवा क्लोरोफिल वाढवणे म्हणजे काय, पानं हिरवेगार रसरशीत करणे हे नायट्रोजनचं मुख्य कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धान्यामध्ये प्रथिनेचे प्रमाण वाढवण्यासाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण जर तुमचे प्रोटीन्स नाही वाढले, प्रथिने जर नाही वाढले, तर पिकाला सशक्त कोण करेल आणि पिकामध्ये प्रोटीन्सची निर्मिती कोण करेल, तर प्रोटीनची निर्मिती करण्यासाठी आपल्याला नायट्रोजन महत्त्वाचा आहे आणि पिकासाठी तो त्याचा आधारस्तंभ आहे. बघा नायट्रोजनची कमतरता असेल तर काय होईल. बघा नायट्रोजन काय आहे, ग्रोथला मदत करतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या झाडाला दिलं की लगेच झाड फटक्याने वाढतं आणि काय होतं, पानं तशी रसरशीत दिसतात आणि ग्रोथ त्याची फास्ट होते. जर नायट्रोजन नाही दिला, ग्रोथ कमी होते, पानांचे आकार कमी होतात, तुमच्या जी काही प्रथिने निर्मिती असेल त्याच्यावरती इफेक्ट पडतो, मुळांचा विस्तार असेल त्याच्यावरती इफेक्ट पडतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं जर आपण नायट्रोजनचा वापर नाही केला. पण नायट्रोजनचा वापर करण्यासाठी आपण काय करतो, अधिक पद्धतीने आपण काय करतो, युरियाचा वापर करतो. म्हणजे जो काय आहे सिंथेटिक पद्धतीचा नायट्रोजन. आणि हा नायट्रोजन जसं आपण म्हणतो ना की सर्रास त्याचा वापर होतो, आणि असा कोणताही भारतातला जगातला शेतकरी नाहीये की त्याला युरिया माहिती नाही. मग नायट्रोजनचे स्रोत काय आहेत, नायट्रोजन नाही मिळालं तर काय नुकसान होतं हे तुम्हाला माहिती आहे. उत्पादनावरती फरक पडणार, ग्रोथवरती फरक पडणार, सगळ्याच गोष्टींवरती त्याचा इम्पॅक्ट होणार. पण जर समजा आपल्याला नायट्रोजन वापरायचं आहे तर त्याचे प्रकार किती आणि वेगवेगळ्या प्रकारचे फायदे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला त्याचा स्रोत आहे तो म्हणजे बघा, पहिला आहे रासायनिक. म्हणजे आपण जो केमिकल फर्टिलायझर म्हणतो, युरिया असेल, डीएपी असेल, 9090 असेल, मेनली जर आपण नायट्रोजनचा विचार केला तर युरियामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन असतो. आणि तो नायट्रोजन आपण युरियाच्या माध्यमातून सर्रास देत असतो. आणि तुमचा अमोनिया असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल, अमोनियम नायट्रेट असेल, अमोनियमच्या वेगवेगळ्या जे काही फॉर्म आहेत हे सगळे नायट्रोजनचे फॉर्म आहेत. त्यानंतर ऑर्गॅनिक पद्धतीने जे मी तुम्हाला सांगितलं की जसं मी तुम्हाला प्रोटीनचे काही सोर्सेस सांगितले, तसं तुमच्याकडे गुरंढोरे असतील किंवा शेणखत जर तुम्ही बाहेरून घेणार असाल तर शेणखतामधून नायट्रोजन मिळतो, कंपोस्ट खतामधून मिळतो. जे शेणखत आहे त्याला कंपोस्ट करतो, गांडूळ खत असेल, लिंबोळी खत असेल, या सगळ्यांमधून नायट्रोजनचा ऑर्गॅनिक पद्धतीने स्रोत मिळतो. आणि आज आपण ज्या महत्त्वाच्या विषयावरती बोलतो आहोत तो म्हणजे विषय आहे जैविक पद्धतीने सुद्धा नायट्रोजन आपल्या पिकाला देता येतो. आणि तो नायट्रोजन तुम्हाला मिळतो जीवाणूंच्या स्वरूपात, तोच नायट्रोजन मिळतो तुम्हाला सायनोबॅक्टेरियाच्या स्वरूपात, आणि तोच नायट्रोजन देतात तुम्हाला शेवाळ, ज्याला आपण निळे हिरवे शेवाळ म्हणतो, अजला म्हणतो, असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. तर बघूयात आपण, हे सगळे सोर्सेस आहेत शेतकरी बंधूंनो. नायट्रोजनचे सोर्सेस काय काय, एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तुम्ही हे लक्षात ठेवा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, भविष्यातही तुम्हाला याचा फायदा होईल. कारण की हे सगळे नायट्रोजनचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक पद्धतीने सोर्सेस उपलब्ध आहेत. शेतकरी बंधू शक्यतोवर जर नायट्रोजनची कमतरता आपल्याला पुरी करायची असेल तर युरिया वापरतात किंवा डीएपी वापरतात. ते सरस कुठेही मिळतं, कधी कधी शॉर्टेज असतो, कधी कधी अवेलेबल असतं, तेव्हा आपल्याला एकच बॅगेची गरज असते, आपण 4-4 बॅग घेऊन ठेवतो. का? कारण की पुढे भेटणार नाही. पण हे आपण जर ह्या असंच करत राहिलो तर आपल्या जमिनीचं आपण नुकसान करून घेऊ. म्हणून आपल्याला सिंथेटिक फर्टिलायझरला कंट्रोल करून आजच्या जो सूक्ष्मवीरांचा आपण विचार करत आहोत त्या सूक्ष्मवीरांना जर आपल्याला ग्रोथ देण्यासाठी, सूक्ष्मवीरांची वाढ करण्यासाठी आपल्याला तेवढ्या हव्यासापोटी 2-2, 4-4 बॅग वापरणं बंद करावं लागेल. आणि आपण बॅक्टेरियावरती आपल्याला कन्वर्ट व्हावं लागेल. तर बघा, लक्षात घ्या, अजूनही बरेचसे लोक त्या पद्धतीने वापरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो, बऱ्याचशा लोकांना असा आनंद वाटत असेल, बरेचसे लोक असं म्हणतात की माझ्या भावाने
एक बॅग वापरली, मी तर पैशावाला आहे, मी तर 2 बॅग वापरेल, अमुक अमुकवाला तर अमुक अमुक एवढा मोठा बागायतदार आहे, त्यांच्याकडे तर पैसेच नाही, दुकानावर गेलं तर 10 बॅग अशाच भेटतील, 50 बॅग असे भेटतील. पण लक्षात घ्या, जर तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने जर नायट्रोजन दिलेलं असेल तर 100% तुमच्या पिकाला उपलब्ध होतो. पण जर तुम्ही युरिया वापरला तर फक्त 30 ते 35% नायट्रोजन तुमच्या जमिनीला मिळतो, 70% तुमचा लॉस होतो. पण तुम्हाला आनंद असा वाटतो की मी 2 बॅग वापरल्या, म्हणजे मागच्या वर्षी जर मला 12 टन उत्पन्न आलेलं असेल, 6 टन उत्पन्न आलं असेल, वेगवेगळ्या पिकाचं उत्पादन असेल, तर तुम्हाला असं वाटतं आता डबलने उत्पादन मिळेल, कारण एक बॅग ऐवजी मी 2 बॅग वापरल्या. असं कधीही होत नसतं. प्रत्येकाची डायजेशन सिस्टीम असेल, पिकाची डायजेशन सिस्टीम असेल, जमिनीमध्ये पीएच ची लेवल असेल, सॉल्टची लेवल असेल, या सगळ्या गोष्टींवरती जे फर्टिलायझरचा साईड इफेक्ट होतो, तो साईड इफेक्ट कंट्रोल करण्यासाठी आज आपण सूक्ष्मविरांची चर्चा करत आहोत. म्हणून 70% लॉस होतो. म्हणून तुम्ही केमिकल फर्टिलायझरच्या भानगडीत पडू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे खतं दिल्यानंतर काय होतं की हे जे खतं आहेत हे लवकर सोल्युबल होतात. म्हणजे युरिया जर टाकला की लगेच तो बाष्प तयार होतं, बाष्प होऊन लगेच तो निसर्गामध्ये डिग्रेड होतो. काही इमिजिएट तो सोल्युबल झाल्यामुळे जमिनीमध्ये जाऊन तो लीच आउट होतो किंवा त्याचं स्थिरीकरण होतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा लॉस होतो. म्हणून तो 30 ते 35% तुमच्या पिकाला उपलब्ध होतो. आणि जे लिंचिंग वगैरे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या आहेतच. शेतकऱ्यांना बघा, आपण जर ह्या सगळ्या स्लाइडचा एक जर आपण अभ्यास केला तर निसर्गामध्ये ऑलरेडी 78% नायट्रोजन अवेलेबल आहे. आणि हा 78% जर नायट्रोजन पूर्ण निसर्गामध्ये उपलब्ध आहे, तर मग आपल्याला युरिया वापरायची गरज आहे का? आपल्याला ट्रिपल मॅन्टे वापरायची गरज आहे का? आपल्याला डीएपी वापरायची गरज आहे का? अजिबात नाही. पण हे कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करतं? हे सगळं कन्व्हर्जन करण्याचं काम हे जीवाणू करतात. ते कसं करतात मी पुढे तुम्हाला सांगतो, दाखवतो. पण जर आपण बघितलं तर 78% नायट्रोजन हा वायू फॉर्म मध्ये निसर्गामध्ये आहे. त्याचं कन्व्हर्जन करण्याचं काम निसर्गानेच तुम्हाला एक मॉडेल दिलेलं आहे, निसर्गानेच तुम्हाला एक भेट दिलेली आहे, निसर्गाने तुम्हाला एक भेट दिली आहे, ते म्हणजे जीवाणू, सूक्ष्मवीर. आणि हे सगळे अमोनियम नायट्रेट मध्ये रूपांतर करण्याचं काम तुमचे जीवाणू करत असतात. आणि नंतर ते अमोनिकल फॉर्म मध्ये गेलं की ते पिकाला काय होतात? उपलब्ध होतात. आणि हे कन्व्हर्जन करण्याचं काम म्हणजे तुमचा कोण करतो? तर तुमचा सूक्ष्मवीर, जे नायट्रोजनचे बॅक्टेरिया. आता बघा, नायट्रोजन स्थिर करणे म्हणजे काय? कारण आपण ते युरिया टाकला, डीएपी टाकलं, अजून काही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल ते ड्रिपमधून सोडलं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत. म्हणजे महाराष्ट्र, नॉर्थ महाराष्ट्र असेल, वेस्टर्न महाराष्ट्र असेल, मिडल महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ह्या सगळ्या ठिकाणी खतांच्या वापरायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कारण की प्रत्येक ठिकाणी शेती करण्याची पद्धत आणि इरिगेशनची पद्धत ही डिफरंट आहे. म्हणून फर्टिलायझरच्या पद्धती सुद्धा बदलतात. पण मात्र त्याच्यामध्ये असलेला जो नायट्रोजन आहे तो तर पिकांना 100% आवश्यक आहे. तर हे जे सूक्ष्मजीव आहेत हे काय करतात? हवेतील जो निष्क्रिय नायट्रोजन वायूचं रूपांतर, कन्व्हर्जन करून ते स्थिरीकरण करतात. आणि तो काय करतात? वातावरणीय नायट्रोजन रूपांतर करून अमोनिया फॉर्म मध्ये होणे, म्हणजे नैसर्गिक वायू जो 78% आहे त्याला कन्व्हर्जन करणे, हा त्याचा अर्थ होतो. आणि काही प्रमाणात वीज पडल्यामुळे, म्हणजे असं वीज ही फार ठराविक ठिकाणीच पडते, पण विजेचा प्रेशर वाढल्यामुळे सुद्धा तिथं नायट्रोजनची उपलब्धता होते. आणि अशा काही ठिकाणी जर वीज पडलेली असेल तर आपोआप तिथे पानं तुम्हाला रसशीत दिसतात, ग्रीनरी आलेली दिसते. कारण की ज्यावेळेस पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही ठिकाणी जेव्हा वीज पडते तर तिथं प्रेशर वाढतं आणि तिथे नायट्रोजनची उपलब्धता त्या तेवढ्या एन्व्हायरमेंटमध्ये जास्त प्रमाणात होते. आणि या सगळ्या प्रक्रियेला, पर्यावरणाला हानी न पोचता हे सगळे जीवन काय करत असतात? काम करत असतात आणि आपल्या पिकांचं पोषण करत असतात. नत्र स्थिर करण्याचे म्हणजे स्थिरीकरण करण्याचे प्रकार काय आहेत? तर जैविक स्थिरीकरण जर आपण बघितलं तर जैविक स्थिरीकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो आणि तो विषयावरतीच आपण बोलतो आहोत. तर शेतकरी बंधूंनो, तो विषय आहे तुमचं जैविक स्थिरीकरण. याच्यामध्ये तुमचं काय येतात? जीवाणू येतात, निळे हिरवे शेवाळ येतात, आणि जे काही सजीव आहेत या सजीवांचे सगळे प्रकार येतात.
निसर्गात 90% नायट्रोजन स्थिर करणे जैविक पद्धतीने होतं. ते तुम्ही 1 गोण्या, 4 गोण्या, 5 गोण्या, 10 गोण्या, दुनियाचे वेगवेगळ्या प्रकारचे जरी तुम्ही केमिकल फर्टिलायझर वापरले किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरले, ह्या सगळ्यांना कन्व्हर्जन करण्याचं काम मात्र आपले सूक्ष्मवीर करत असतातच. आणि जे मी तुम्हाला विजेचं एक उदाहरण सांगितलं, आणि शेतीसाठी जैविक स्थिरीकरण हे सर्वात किफायतशीर आणि स्वस्तात मस्त निसर्गाने दिलेलं एक वरदान. मग आता हे स्थिरीकरण तर करतं, मग कोण करतं, कशासाठी करतं, कोणाचा रोल काय आहे, कोणते कोणते प्रकार आहेत, त्याचे जीवाणू आहेत का, आजोला, जसे जसे वेगवेगळे उदाहरण आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे ते म्हणजे बघा, जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि बरेचसे बागायतदार बंधू इंडस्ट्रीमध्ये त्यांना माहिती आहे, तर सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा रायझोबियम. हा तुमचा नत्र स्थिर करण्याचं काम करतो. अजोला सुद्धा तुमचं नत्र स्थिर करण्याचं काम करतो. तुमचा ॲझोटोबॅक्टर सुद्धा नत्र स्थिर करण्याचं काम करतो. त्यानंतर तुमचा ॲझोस्पिरिलम तुमचं नत्र स्थिर करण्याचं काम करतो. ॲसिटोबॅक्टर तुमचं नत्र स्थिर करण्याचं काम करतो. क्लॉस्ट्रिडियम हा सुद्धा तुमचा नत्र स्थिर करण्याचं काम करतो. आणि सगळ्यात महत्वाचं निळे हिरवे शेवाळ हे सुद्धा तुमचं काय करतं, नत्र स्थिर करण्याचं काम करतात. ह्या सगळ्यांचं डिटेल इन्फॉर्मेशन आपण पुढे बघूयात. पण तुम्हाला जर कधी जर एखाद्या वेळेस प्रश्न विचारला गेला की नत्र स्थिर करणाऱ्या किंवा नत्र उपलब्ध होणारे सोर्सेस काय आहेत, तर हे सगळे जैविक पद्धतीने नत्र स्थिर करण्याचं काम करणारे किंवा नत्राचे सोर्स असलेल्या गोष्टी आहेत. त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा जो ॲझोटोबॅक्टर आहे, हा हवेमध्ये निसर्गतः प्रामुख्याने जनरली अवेलेबल असतो आणि त्याला आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो. आणि हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हा फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. हा कुठेही उपलब्ध असतो. याला म्हणजे असंही कोणाचा असोसिएशनची गरज नाही. त्याला आपण म्हणतो ॲझोटोबॅक्टर. आणि ॲझोटोबॅक्टर जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितला तर असा दिसतो. आणि आपण जर पेटी प्लेटवरती त्याची ग्रोथ बघितली तर पेटी प्लेटवरती त्याची ग्रोथ अशी दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं नायट्रोजनचा हा जो बॅक्टेरिया आहे ॲझोटोबॅक्टर, हा सगळ्यात महत्त्वाचा रोल निभवतो तुमचा IAA निर्मितीमध्ये. आणि IAA म्हणजे इंडॉल ॲसिटिक ॲसिड. जसं तुम्हाला नायट्रोजन तर देतोच, पण सगळ्यात महत्त्वाचे हे सगळे जे जीवाणू असतात, हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे PGR उपलब्ध आहे. म्हणजे काही जे जीवाणू आहेत ते जिब्रेलिक ॲसिड देतात, तर काही जीवाणू जे आहेत ते इंडोल ॲसिटिक ॲसिड देतात, काही जीवाणू आहेत ते ॲबॅसिक ॲसिड देतात, काही जीवाणू आहेत जे सॅलिसिलिक ॲसिड देतात. तर तसा हा जो जीवाणू आहे हा IAA निर्मितीसाठी सुद्धा कार्य करतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी जीवाणू जास्त असतील, ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन जास्त असेल, CN रेशो चांगला असेल, तर अशा ठिकाणी खतं कमी दिले तरी उत्पन्न चांगलं मिळतं. त्याचं कारण फक्त तुमच्या जमिनीतले सूक्ष्मवीर. दुसरे, हा जीवाणू मातीतील बुरशीजन्य रोगांना रोखण्यासही मदत करतो. म्हणजे असंच नाहीये की समजा तुम्ही नायट्रोजनचं एखादं खत दिलं तर तो फक्त खताचंच काम करेल, पण तुमच्या जमिनीमध्ये जर जीवाणू नायट्रोजनचा असेल तर हा सूक्ष्मवीर फक्त समोरच्या एनिमीलाच नाही मारणार, दुश्मनालाच नाही मारणार, तो अनेक प्रकारचे कामं तुमच्या जमिनीमध्ये करण्याचं कार्य तो करत असतो. म्हणून तर मी प्रत्येक वेळेस म्हणतो की हे सूक्ष्मवीर म्हणजेच तुम्हाला दिलेलं निसर्गाने एक मोठं वरदान आहे. बघा, ॲसिटोबॅक्टर, आता ॲसिटोबॅक्टर हा सुद्धा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. आपण बऱ्याचशा वेळेस असे डिस्कस करत असतो की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कोणता आहे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कोणता आहे. तर पहिला जो ॲझोटोबॅक्टर आहे तोही ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. त्याच्यातही वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. तसं जर आपण ॲझोटोनायट्रोफिक्सिन जो बॅक्टेरिया आहे ॲझोटोफिक्सिंग, तर त्याच्यामध्ये एक ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया येतो. पण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे नायट्रोजन फिक्सिंगमध्ये जास्त आहेत. तर त्याच्यातला हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय, तुमचा ॲसिटोबॅक्टर. हा ॲसिटोबॅक्टर सगळ्यात महत्त्वाचं काय काम करतो की हा जो आहे हा नायट्रोजनचं स्थिरीकरण कसं करतो, तर नायट्रोजनचं स्थिरीकरण तुमच्या जे काही ऊस पीक असेल तर ऊस पिकाच्या इंटरनोड वाढवायचं असेल, ऊस पिकाच्या शर्करा निर्मिती असेल,
तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की प्रत्येक बॅक्टेरियाला काय लागतं, कार्बन लागतो. कार्बन म्हणजे तुमचा ग्लुकोजचा सोर्स लागतो आणि ग्लुकोजचा सोर्स जिथे असेल तर तिथे बॅक्टेरिया जास्त प्रोॲक्टिव्हली काम करतात, ॲक्टिव्हली काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऊस असेल तुमचा, शुगर बीट असेल तुमचा, काय म्हणतात आपण, मेज असेल, बेबी कॉर्न असेल, स्वीट कॉर्न असेल, या सगळ्यांमध्ये शर्कराची निर्मिती किंवा शर्कराच्या सोबत काम करून हा जो ॲसिटोबॅक्टर आहे हा त्यांच्या सोबत राहून शर्कराची निर्मिती करून हा बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करत असतो. आणि हा नायट्रोजन फिक्स केल्यामुळे आपल्या पिकाला मुबलक प्रमाणात नायट्रोजन मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा एंडोफायटिक वर्क करतो. आणि एंडोफायटिक वर्कमुळे जर एखादा रोग असेल, एखादी कीड असेल, तर झाडामध्ये रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप करण्याचं काम तुमचा ॲसिटोबॅक्टर करत असतो. आणि ॲसिटोबॅक्टर जनरली तुमचं अननस असेल, तुमचं शुगर बीट असेल किंवा तुमचं ऊस असेल, अशा वेगवेगळ्या शर्करायुक्त पिकांमध्ये त्याचा वापर केला जातो. त्यानंतर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रायझोबियम. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ह्या जर गाठी असेल तर ह्या नेमॅटोडच्या गाठी आहेत का? तर शेतकरी बंधूंनो, घाबरू नका, कारण ह्या ज्या गाठी आहेत ह्या नेमॅटोडच्या गाठी नाहीत. तर रायझोबियम हा जो जीवाणू आहे, हा जीवाणू काय करतो, पिकाला एक संकेत देतो की मला तुझ्यासोबत सिम्बायोटिक असोसिएशन करायचं आहे आणि सिम्बायोटिक असोसिएशन करून मला नायट्रोजन अवेलेबल करून द्यायचं आहे. तर मग नायट्रोजन अवेलेबल कसं करतो, तर सिम्बायोटिक पद्धतीने तो काय करतो, एक जागा निर्माण करतो रूटवरती. आणि रूटवरती जागा निर्माण करून जेवढा पण हवेतला नायट्रोजन आहे तो हवेतला नायट्रोजन त्याच्या ह्या गाठींमध्ये स्टोअर करतो. आणि जेव्हा जेव्हा नायट्रोजनची गरज पिकाला असते तेव्हा तेव्हा ह्या गाठीतला नायट्रोजन म्हणजे हा जो रायझोबियम आहे, हा रायझोबियम आपल्या पिकाला देण्याचं काम करत असतो. आणि रायझोबियम जर तुम्ही पेट्री प्लेटवरती बघितलं तर त्याचे अशा पद्धतीने आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे हा सुद्धा, तर अशा पद्धतीने त्याचे हे दिसतात. म्हणजे आपण त्याला स्पोर नाही म्हणू शकत, पण त्याचे जे काही कल्चर आहे, एक कल्चर आपण अशा पद्धतीने बघू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असेल, तुमचं द्विदल वनस्पती जे आहेत, तुमचं मूग असेल, उडीद असेल, हरभरा असेल, चणे असेल, म्हणजे ज्या ज्या जे आपण लिग्युमिनस क्रॉप म्हणतो, या सगळ्या क्रॉपवरती द्विदल वनस्पती आपण जे म्हणतो, या सगळ्या द्विदल वनस्पतींना तुमचा नायट्रोजन अवेलेबल करण्याचं काम हा रायझोबियम जीवाणू करत असतो. बघा आजोला, आता तुम्हाला इथे दिसत असेल की ही छोटीशी ग्रीन वनस्पती आहे, पण ही ग्रीन फर्न एक छोट्या पानासारखी वनस्पती असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्याला म्हणतो ॲनाबेना अझोली नावाचे निळे हिरवे शेवाळ असतात. आणि हे निळे हिरवे शेवाळ काय करतात, जमिनीतील म्हणजे हवेतील नायट्रोजन स्थिर करतात आणि जमिनीला उपलब्ध करून देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं भात शेतीसाठी आजोलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि आजोला जर आपण वापरला तर नायट्रोजन 20 ते 30 किलो प्रति एकर उपलब्ध करून देण्याचं काम आजोला करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजोलाचा अजून एक फायदा काय आहे की तो पिकांना सुद्धा म्हणजे जनावरांना सुद्धा आजोला एक खाद्य म्हणून त्याचा फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेस आपण आजोलाचा वापर केला तर तुमच्या पिकामध्ये कोणतंही तण वाढत नाही, कारण आजोला हा तणाला दाबत असतो, एका बाजूने तो नायट्रोजन अवेलेबल करून देतो. आजोला जर तुम्ही लागवड केली असेल तर पिकांना जनावरांनाही त्याचा फायदा होतो आणि तणनाशक म्हणून सुद्धा त्याचा रोल महत्त्वाचा आहे. आणि ही एक संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आपण काय करतो, हा आजोल्याची जर आपण निर्मिती केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो आणि नायट्रोजन उपलब्ध करण्याला. निळे हिरवे शेवाळ आपण त्याला म्हणतो सायनोबॅक्टेरिया. तर हा सायनोबॅक्टेरिया सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा प्रामुख्याने जे भात काचरं असतात या भात काचरांमध्ये हा बॅक्टेरिया काम करत असतो. आणि भात काचरामध्ये जे काही तुमचं साचलेलं पाणी असेल किंवा तुमचं एकदम चिखलयुक्त जमीन असेल तर अशा ठिकाणी हा सायनोबॅक्टेरिया जो आहे हा काम करत असतो. हा बघा, हा जो आहे हा सायनोबॅक्टेरियाचे आपण जर व्यवस्थित असे डॉट बघितले तर हा एक रॉड शेपचा बॅक्टेरिया दिसतो. आणि हा रॉड शेपचा बॅक्टेरिया तुमच्या एकदम दलदलची ठिकाण असेल, एकदम सारखं तिथं पाणी असेल
तर हा अनएरोबिक पद्धतीने काम करतो, ज्याला ऑक्सिजनची गरज नाही आहे. आणि ज्यांना ज्या जीवाणूंना ऑक्सिजनची गरज नाही आहे तर ते जीवाणू जमिनीच्या डेप्थमध्ये जाऊन खोलामध्ये जाऊन सुद्धा कार्य करतात. त्यापैकी हा नायट्रोजन अवेलेबल करणारा जीवाणू आहे आणि त्याला नॉन ॲरोबिक जीवाणू असं म्हटलं जातं, की जो जीवाणू स्वयंपोषी आहे, म्हणजे त्याला कोणावरती म्हणजे अवलंबून राहण्याची गरज नाही. जसं की आपण रायझोबियमचं उदाहरण बघितलं की तो सहजीवी पद्धतीने गाठी निर्माण करून एक वास्तव्य निर्माण करतो. हा स्वतंत्र इंडिपेंडंट बॅक्टेरिया आहे, याला कोणाचाही सपोर्टची गरज नाही. त्यानंतर तुमचा क्लोस्ट्रिडियम, हा जो क्लोस्ट्रिडियम आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि क्लोस्ट्रिडियम हा जो आहे हा शक्यतो ज्या ठिकाणी तुमचं पाण्याचा निचरा होत नसेल, ज्या ठिकाणी तुमच्या जीवाणूंचं विघटन करणं असेल किंवा तुमचे सेंद्रिय पदार्थ आहेत त्यांचं विघटन करणं असेल, या सगळ्यांना तो विघटन करून काय करतो, नायट्रोजन अवेलेबल करण्याची भूमिका बजावत असतो. आणि चिखलयुक्त जे काय आपण मी दलदलीचे भाग मागितला ज्याच्यामध्ये अशा ठिकाणी सुद्धा हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि हा जीवाणू मी तुम्हाला तेच उदाहरण सांगितलं की क्लॉस्ट्रिडियम जो आहे तो डेपमध्ये जाऊन सुद्धा चांगलं कार्य करत असतो. तर अशा हे वेगवेगळे नायट्रोजनचे जीवाणू आहेत. आणि हे नायट्रोजनचे जीवाणू किंवा अजोला असेल किंवा सायनो बॅक्टेरिया असेल, क्लॉस्ट्रिडियम असेल, असे हे सगळे जीवाणू काय करतात, नायट्रोजन अवेलेबल करतात किंवा नायट्रोजनचे वेगवेगळे सोर्स आहेत. पण हे सगळ्यांची नायट्रोजनची कार्यपद्धती काय आहे, तर कार्यपद्धती आपण बघूया. तर कार्यपद्धतीमध्ये नायट्रोजन जे आहे ते एन्झाईम सिक्रेट करतात आणि ह्या एन्झाईम्समुळेच कन्व्हर्जन करून काय करतात, नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं यांच्या DNA आणि RNA मध्ये DNA आणि RNA मध्ये हे निफ जीन्स ज्याच्यामध्ये असेल किंवा निफ जे आपण म्हणतो त्याला निफ जीन्सचा जो जिथं संच असेल, तर असा संचच्या ठिकाणी हे काय करतात, नायट्रोजनस जीवाणू जे आहेत या जीन्सला काय करतात, संकेत करतात. आणि ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असेल तर अशा ठिकाणी जमिनीतून नायट्रोजन उपलब्ध करण्याचे सेन्सर त्यांच्यामध्ये असतात. कारण की जीवाणू जे आहेत हे निसर्गाने बनवलेले आहेत आणि निसर्गाचं फॉलो करणं, निसर्गाला ब्रेक न करणं आणि नैसर्गिक पद्धतीनेच नायट्रोजनची उपलब्धता करण्याचं कार्य हे सगळे नायट्रोजनचे बॅक्टेरिया करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं यात दोन मुख्य प्रकार पडतात. एक मॉलिब्डेट आयन असतात आणि हे तुमचे Fe आयन असतात. या Fe आयनला चे रेणू तोडून नायट्रोजन उपलब्ध करण्याचं काम करत असतात. आणि मॉलिब्डेट जर नसेल तर हे उपलब्ध बॅक्टेरिया करत नाहीत. कारण अशा जेन्स असतात की ज्या ठिकाणी तुमची एमओची उपलब्धता असेल तरच तुमचा नायट्रोजन उपलब्ध करण्याचं कार्य हे करत असतात. तुम्ही जर आता इथं जर बघितलं तर तुमचं आयन प्रोटीन असेल, तुमचं फेल प्रोटीन असेल तर नायट्रोजन आपण म्हणतो किंवा नायट्रोजन डायटोमाइट आपण म्हणतो. तर हा कन्व्हर्जन करण्याचं कार्य जे तुम्ही जरा इथे जर बघितलं 2NH3 + H2O, तर अशा पद्धतीने काय करतो तो त्याचे जे वायूचे बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स ब्रेक करतो आणि नायट्रोजन आपल्या पिकाला उपलब्ध करून देतो. जर आपण असं बघितलं तर 16 ATP आणि 16 ADP जे कन्व्हर्जन आहे ते 16 P मध्ये जातं. हा त्याचा टेक्निकली जो काही आपण फेरोडॉक्झिन आणि फेरोडॉक्झिन एमओ आणि फेरोडॉक्झिनचे जो दोन प्रकार आहेत या पद्धतीने तो उपलब्ध करण्याचं काम करतो. आणि नायट्रोजन स्थिरीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये जे मी तुम्हाला समजून सांगितलं ही तीच प्रक्रिया आहे. आणि त्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं जे काही थिअरी बॉन्ड म्हणतो आपण, ट्रिपल बॉन्ड ब्रेक करण्याचं कार्य, हे ट्रिपल बॉन्ड ब्रेक करण्याचं कार्य हा करत असतो. आणि ह्याच पद्धतीने जर आपण त्याची रासायनिक अभिक्रिया बघितली किंवा नैसर्गिक त्याचा जो कन्व्हर्जन रेशो आहे हा अशा पद्धतीने काय करतो, नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्याचं काम हे वेगवेगळे जीवाणू करत असतात. तर हे जे वेगवेगळे जीवाणू आहेत हे वेगवेगळे जीवाणू वेगवेगळ्या स्वरूपात कसे उपलब्ध असतात आणि आनंद ॲग्रो केअरचा त्याच्यामध्ये काय महत्त्वाचा रोल आहे हे आपण समजून घेऊया. तर शेतकरी बंधूंनो, आनंद ॲग्रो केअरकडे याचे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचा जर आपण बघितला तर नायट्रोजनमध्ये बघा बऱ्याच वेळेस मी प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगत असतो तर त्याचा एक टेक्निकल ग्रेड येते. म्हणजे समजा काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असेल
किंवा काही B2B मध्ये काम करणारे लोक असतील तर त्यांना जर टेक्निकल फॉर्ममध्ये बॅक्टेरिया पाहिजे असेल तर आनंद ॲग्रो केअर ऑलरेडी टेक्निकल फॉर्ममध्ये बॅक्टेरिया पुरवते. त्यानंतर तुमचा टॅल्कम फॉर्म ज्या ठिकाणी तुमचं शेणखत वगैरे मिक्स करायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला वापरू शकता. लिक्विड फॉर्म ज्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल अशा ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. 4K म्हणजे डेस्ट्रॉजी प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी म्हणतो ती फार रिअर कंपन्यांकडे आहे. ती प्रोबायोटिक प्लांट प्रोबायोटिक ॲग्रिकल्चरमध्ये ती प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी आहे. 5G जे आपण कॅप्सूल फॉर्ममध्ये गोळ्या फॉर्ममध्ये म्हणतो तर 5G कॅप्सूलमध्ये आहेत. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ब्रॉडकास्टिंगमध्ये खतं वापरायचे असेल, खतांमध्ये खतं मिक्स करून तुम्हाला फेकून द्यायचे असतील तर अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आनंद ॲग्रो केअरचे 6 फॉर्म्युलेशन्स आहेत आणि हे फार रिअर कंपन्या याच्यावरती काम करतात. आणि आनंद ॲग्रो केअर मात्र अशा सगळ्या प्रकारच्या शेतकरी बांधवांना ज्या ज्या फॉर्म्युलेशनची गरज आहे हे सगळे प्रकारचे फॉर्म्युलेशन शेतकरी बांधवांना आनंद ॲग्रो केअर ही सप्लाय करत असते. तर आपण जर बघितलं तर बघा लिक्विड स्वरूपातील डॉक्टर बॅक्टोस तुमचा आजो असेल, ग्लुकॉन असेल, नायट्रस असेल, हे सगळेही जीवाणू तुमचे लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. हे सगळे तुम्हाला जे मी सांगितलं ते डेस्ट्रॉस फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर कॅप्सूल फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर तुमचं दाणेदार फॉर्ममध्ये आहेत की जे दाणेदार मी तुम्हाला सगळे व्यवस्थित समजून सांगितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, हे सगळं करण्यासाठी आनंद ॲग्रो केअरची जी काही टीम आहे तर आनंद ॲग्रो केअरचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून प्रत्येक जे काही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाचं असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं मॅन्युफॅक्चरिंगचे प्रोसेस असेल ह्या सगळ्या टेक्निकली पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने आपण डिझाईन केलेले आहेत. त्याला तुमचे हँडलिंग युनिट असेल, तुमच्या उत्पादनाचं टेक्निकल स्टाफ असेल, तुमच्या मशिनरीज असतील, ह्या सगळ्या आनंद ॲग्रो केअर कंपनीने आयात केलेल्या आहेत. आणि याच्यावरती जे काही डॉक्टरेट PhD लोक आहेत, मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, बीटेक आहेत, हे सगळे विविध लोक आनंद ॲग्रो केअर सोबत काम करत असतात. आणि एक मोठी टीम आनंद ॲग्रो केअरची मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटसाठी काम करते. आणि त्यांचे अहोरात्र प्रयत्न असेच असतात की शेतकरी बांधवांना किती चांगले उत्पादनं देता येतील. तर शेतकरी बांधवांना ही जी आपण कल्चर मीडिया बनवण्याची जर रेग्युलर पद्धत बघितली तर आनंद ॲग्रो केअर ही रेग्युलर पद्धत मेथड अवलंब करत नाही. आत्ता जी सायंटिफिक पद्धतीने जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं ह्या सायंटिफिक पद्धतीने आनंद ॲग्रो ही सगळी रेग्युलर पद्धत आहे. पण आपण जर स्पोरुलेशन पद्धत बघितली तर स्पोरुलेशनमध्ये नेण्याचं काम असं तुमचं 0 आवर, 4 आवर, 8 आवर आणि 12 आवर अशा वेगवेगळ्या आवर्सला आपण बघितलं तर जो स्पोर फॉर्म आहे तो स्पोर फॉर्म तुमचा या स्टेजला येत असतो आणि त्याला 24 आवर नंतर त्याचं स्पोर फॉर्म्युलेशन होतं. बघा ही सायंटिफिक पद्धत आहे. या सायंटिफिक पद्धतीनेच सगळं मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर शेतकरी बंधूंना लक्षात घ्या की जिथे टेक्निकल टीम असेल, टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, चांगलं देण्याची ज्यांची मानसिकता असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला नक्कीच चांगलं उत्पादन मिळेल. आणि शेतकरी बांधवांनो आम्ही सुद्धा एक शेतकरी कम्युनिटीमधून आहोत, आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, म्हणून आम्ही सगळ्यांचा एवढाच फोकस असतो की आपण शेतकरी बांधवांना काय चांगलं देऊ शकतो. शेतकरी बंधूंनो ही जी काही फर्मेंटेशनची पद्धत आहे हे सगळे जे आहेत हे सगळे आपल्या लॅबमधलेच पिक्चर्स आहेत. हे कुठंही गुगलवरनं किंवा कोणत्या तरी कंपनीचा फोटो काढून इथे लावलेलं नाही आहे. हे आनंद ॲग्रो केअरच्या कंपनीच्याच इमेजेस आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी आनंद ॲग्रो केअरच्या फॅक्टरीला व्हिजिट केलेली नसेल तर कृपया मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही एकदा आनंद ॲग्रो केअरच्या फॅक्टरीला व्हिजिट करा आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या डोळ्याने बघा, तुमच्या लक्षात येईल. कारण एक नेहमी म्हण म्हटली जाते, बाप दाखवणे ते श्राद्ध घाल. तर आम्ही म्हणतो की तुम्ही आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करा, आमची फॅक्टरी बघा, तुमच्या लक्षात येईल की आनंद ॲग्रो केअर बॅक्टेरियावरती किती मोठं काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंना बघा, एक स्प्रे डायिंग टेक्नॉलॉजी असते की ज्या स्प्रे डायिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण एक स्पोर बनवतो. तसंच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतात, त्याच्यामध्ये एक लायफोलायझेशन टेक्नॉलॉजी असते. तर लायफोलायझेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुमचे हे जे स्पोरुलेशन आहेत हे स्पोरुलेशन ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि ही जी एक लायफोलायझेशन टेक्नॉलॉजी आहे म्हणजे जर स्पोर फॉर्म होणारे जे जीवन असतात ते स्प्रे डायिंगच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. आणि लायफोलायझेशनच्या माध्यमातून जे तुमचे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत म्हणजे इकडे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया मॅन्युफॅक्चरिंग होतात आणि इकडे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया मॅन्युफॅक्चरिंग होतात. दोघांना मॅन्युफॅक्चरिंग करण्याची जी पद्धत आहे ही वेगवेगळी आहे, टेक्नॉलॉजी वेगवेगळी आहे. कारण जीवाणू वेगवेगळे आहेत, त्यांचं कार्य वेगळं आहे, त्यांची लाईफ सायकल वेगळी आहे, म्हणून या टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत. तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, आनंद ॲग्रो केअरने आपल्या सेवेसाठीच चालू केलेलं आहे. तुमचं माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, पानदेट परीक्षण असेल, काडी परीक्षण असेल, खत परीक्षण असेल, या सगळ्या परीक्षणावरती आनंद ॲग्रो केअर
तुम्हाला एक जर तुमचं पॅकेज चांगलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला सूट दिली जाते. त्यानंतर ही आमची NABL लॅब आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या सेवेसाठी न प्रॉफिट न लॉस याच्यावरती आम्ही चालू केलेले आहे. रेटही एकदम वाजवी आहेत. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकरी बंधूंना आनंद ॲग्रो केअरचं क्रॉप गुरु हे ॲप्लिकेशन माहिती नसेल तर कृपया तुम्ही आता लगेच तुमच्या प्ले स्टोअरवरती जा आणि प्ले स्टोअरवरती गेल्यावरती आनंद क्रॉप गुरु सर्च करा. आनंद क्रॉप गुरु सर्च केल्यानंतर तिथे तुमचं तुमचं नाव रजिस्टर करा, पीक रजिस्टर करा. तुम्हाला आनंद ॲग्रो केअरकडनं 24 तासात लगेच तुम्हाला काही जे माहिती असेल, तुम्हाला जे मार्गदर्शन पाहिजे असेल ते लगेच इमिजिएट मिळेल. कारण की आमची जी काही टेक्निकल टीम आहे या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करत असते आणि मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणे, ऑर्गॅनिक शेतीला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांचं जे सक्षमीकरण आहे त्यांना बळकटीकरण करणे, जास्तीत जास्त आपण जे जगाचा पोशिंदा आपल्या शेतकरी बांधवांना म्हणतो, तर शेतकरी बांधवांना जगाचा पोशिंदा का म्हणतो? कारण आपण सगळ्या जगाला अन्नधान्य पुरवण्याचं काम हा भारतीय शेतकरी करत असतो. म्हणून शेतकरी बंधूंना आपल्याला जगाचा पोशिंदा कायम टिकून राहायचं असेल तर आपल्याला आपलं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. पण आपलं उत्पादन वाढवण्यासाठी जैविक शेती आणि जीवाणुयुक्त शेती आणि सूक्ष्मविरांचा वापर जर आपल्या शेतीमध्ये आपण केला तर नक्कीच आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला जाता जाता एवढीच विनंती करेल की शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या की या सेरीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की जीवाणूंचं महत्त्व हे सर्वसाधारण नाही, हे अनन्य सर्वसाधारण महत्त्व आहे. आणि मग जीवाणू आपल्या जमिनीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. ज्या शेतकरी बंधूंना जीवाणूची माहिती नसेल तर हे लेक्चर पुन्हा तुम्ही एकदम सूक्ष्म पद्धतीने वाचा, ऐका. नक्कीच तुम्हाला जीवाणूंविषयी जे काही डाऊट असतील ते सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील. आणि शेतकरी बंधूंनो, हे सगळ्या नायट्रोजनचे जीवाणू तुम्ही एकदा वापरून नक्कीच खात्री करा. तुम्हाला तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जीवाणू आता सध्या तरी शेवटचा फायनल पर्याय उरलेला आहे. आणि तुम्हाला तुमच्या नातूला जर चांगली शेती द्यायची असेल तर जीवाणुयुक्त आणि ऑर्गॅनिक आणि जैविक शेती करणं गरजेचं आहे. तर मी आता इथेच थांबतो आणि पुन्हा भेटतो पुढच्या सोमवारी ठीक 6 वाजता. धन्यवाद. शुभरात्री. जय हिंद, जय किसान.